हॅलो. आर यू फिअरफुल ऑर फिअरलेस? म्हणजे तुम्ही घाबरलेले असता, भीतीदायक वातावरणात जगत असता की निर्भय वातावरणात जगत असता? व्हॉट इज युअर ॲटिट्यूड? व्हॉट इज युअर कॅरेक्टर? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर. तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सिरीजमध्ये आज परत एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सक्सेस प्रिन्सिपल्स याविषयी गेल्या काही भागांमध्ये बोलत आहोत. आणि कुठल्याही कार्यात ध्येय उद्दिष्ट गाठण्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये जे काही अडथळे येत असतात त्यातला एक मुख्य अडथळा जो जनरली सगळ्यांच्या बाबतीत येत असतो, सगळ्यांना त्याचा अनुभव येत असतो, तो म्हणजे भीती, फिअर. वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात, बरोबर. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रमाणात त्या आपल्या मनामध्ये असतात, प्रत्यक्ष तेही येत असतात, आपण त्या फेस करत असतो. राईट. आज आपण ह्याच विषयी बोलणार आहोत, फिअर. चला तर मग हा भाग, हा एपिसोड, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल फिअर म्हणजे नेमके काय असतं आणि त्या फिअरपासनं, त्या भीतीपासनं कशी सुटका करून घ्यायची आणि आपल्या यशाचा मार्ग कसा मोकळा करायचा. ओके. हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलात तर कदाचित तुम्हाला खूप चांगल्या ट्रिक्स सापडतील आणि तुमचा यशाच्या मार्गावरचा प्रवास खूप सुपरफास्ट होईल. थँक्यू व्हेरी मच. नाव फिअर ज्याला म्हणतो आपण, भीती ज्याला म्हणतो ना, बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो आपल्या जवळच्या लोकांकडनं, मित्रांकडनं, घरातल्या लोकांकडनं, की भीती आहे, अरे असं काही होत नाही, ते फक्त कल्पनाशक्तीत असतं, ते फक्त तुमच्या डोक्यात आहे, ते फक्त विचार असतात, बरोबर. पण असं सायकोलॉजिकली सांगितलं जातं की ती ओल्ड थॉट प्रोसेस आहे, ती जुनी पद्धत आहे. त्याच्यातनं काही वेळापुरतं आपल्याला रिलॅक्स वाटतं, रिलीफ वाटतं. पण भीती जी असते ती खरंच असते. फिअर इज रिअल, राईट. सो वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड अँड ॲक्सेप्ट दिस. फिअर इज रिअल. कुठल्याही प्रकारची भीती जेव्हा मनामध्ये असते आपल्या, ती रिअल असते आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं असतं. जसं डॉक्टरांकडे गेल्यावर कुठलंही जेव्हा बॉडी इन्फेक्शन असतं तेव्हा डॉक्टर केवळ वरवर ट्रीटमेंट करत नाही, तर त्याच्या रूटपर्यंत जातात, मुळापर्यंत जातात आणि ते इन्फेक्शन बॉडीमधनं पूर्ण काढून टाकायचा प्रयत्न करतात. तसंच भीतीच्या बाबतीतही आहे. सायकोलॉजिकली त्याचे मुळं कुठपर्यंत गेलेले आहेत, त्या भीतीचं काय कारण आहे, कंडिशनिंग आहे, एखादा प्रसंग आहे, एखादा व्यक्ती आहे किंवा अजून काय असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं. म्हणजेच क्रमांक एक, ती जी भीती आहे ती खरी आहे हे पहिले ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं आणि त्याच्यावरती काही ॲक्शन करणं ते गरजेचं असतं, राईट. आणि या भीतीमुळं काय होतं, बऱ्याच वेळा लोकं खरोखर आजारी पडतात. शारीरिकरित्या, मानसिकरित्या आजार वाढतात, बळावतात भीतीमुळं, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑर्गन्समध्ये किंवा बॉडी फंक्शनिंगमध्ये डिफिकल्टी येतात. डे टू डे लाईफमध्ये आपल्या रोजच्या जीवनात कामं करण्यामध्ये डिफिकल्टी येतात, अडचणी येतात या भीतीमुळं. भीतीमुळं लोकांचं आयुष्यही कमी होतं, बरोबर. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला काही बोलायचं असतं, मनात जे असतं ते आपण बोलूही शकत नाही या भीतीमुळं, बरोबर. आणि या भीतीचे म्हणजे आपण जर एक्झाम्पल्सच बघायचे झाले, काही उदाहरणं द्यायची झाले, तर तुम्ही आठवू शकता. असंख्य उदाहरणं देऊ शकतो आपण. घरामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जॉब करत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात. माणसांच्या रिलेटेड, कामाच्या रिलेटेड, बरोबर. आणि त्या भीतीमुळं आपलं आयुष्य दबून राहतं आणि जे आपल्याला करायला पाहिजे, जे बोलायला पाहिजे ते केलं जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी ह्या भीतीवरतीच एक सिस्टम रन करत असतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, कुठल्यातरी शाळेमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत एवढा बागुलबुवा निर्माण केलेला असतो, एवढी भीती निर्माण केलेली असते, की सगळे लोकं, एंटायर सिस्टम त्या भीतीमध्येच ऑपरेट होत असते, बरोबर. आणि त्यामुळं जे लोकांचे सुप्त गुण असतात, जे चांगले गुण असतात, जी खूप हायर प्रॉडक्टिव्हिटी असते, क्रिएटिव्हिटी असते, ती कधी बाहेरच येत नाही. त्यामुळं आपण तिथं प्रोग्रेस करू शकत नाही त्या भीतीमुळं, बरोबर. नाऊ आणि ही जी भीती आहे ना, थिंक अबाउट इट, इट इज व्हेरी पॉवरफुल. जी फिअर आहे, इट इज व्हेरी पॉवरफुल. आणि याच्यामुळं काय होतं, की आपल्याला आयुष्यामध्ये जे पाहिजे असतं, जे अचीव्ह करायचं असतं, जे आपले ध्येय, उद्दिष्ट, गोल्स असतात, ड्रीम्स असतात, हॅपीनेस असतात, त्याच्यापासून आपण दूर राहतो, बरोबर. इट इज ओन्ली बिकॉज ऑफ दिस फिअर. नाव मग ही फिअर असंच घेऊन जगायचं का? आपल्या ड्रीम्सवर, आपल्या ऑब्जेक्टवर, आपल्या लाईफवर कॉम्प्रोमाइज करायचं का? तर नाही, असं बिलकुल नाही आहे. ओके. द गुड न्यूज इज दॅट वी कॅन क्युअर this mental infection the same way we can cure the body infection with specific and proved treatment. म्हणजे शरीरात झालेलं इन्फेक्शन जसं काही स्पेसिफिक ट्रीटमेंट देऊन किंवा औषधोपचार करून बरं केलं जातं,
तसंच हे मानसिक इन्फेक्शन जे मेंटल इन्फेक्शन जे आहे, सायकोलॉजिकल इन्फेक्शन आहे, ते सुद्धा बरं केलं जाऊ शकतं काही स्पेसिफिक जर ॲक्शन घेतल्या आपण तर. मग त्या ॲक्शन कुठल्या आहे? आता त्याच्यावरती बघूया आपण. बरोबर? नंबर 1, वी हॅव टू बी कॉन्फिडंट. बरोबर? आपल्यामध्ये धैर्य असायला हवं. बरोबर? वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट. आणि कॉन्फिडन्स जो आहे ना, तो जन्मजात कुणामध्येही नसतो. कुणीही हायर कॉन्फिडन्स घेऊन पैदा झालेला नसतो. वी हॅव टू अक्वायर इट, वी हॅव टू बिल्ड इट. तो आपल्याला जमा करावा लागतो आणि मोठा करावा लागतो. सो वी हॅव टू बिल्ड द कॉन्फिडन्स. आणि जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या ठिकाणी वावरत असतो, काम करत असतो, ज्या लोकांच्या मध्ये असतो, कुणाला तरी फॉलो करून, त्यांच्या गोष्टी ऐकून, बरोबर, नवीन नवीन ट्रिक्स शिकून, कुठल्याही गोष्टीवर एखादं ज्ञान संपादन करून, स्किल अक्वायर करून तो कॉन्फिडन्स आपला बिल्ड होत असतो. सो वी हॅव टू बिल्ड द कॉन्फिडन्स. दॅट इज स्टेप नंबर 1 टू डील विथ द फिअर. राईट? स्टेप नंबर 2, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलवेज रिमेंबर दिस, कीप इट इन युअर माइंड. हे लक्षात ठेवा, डोक्यामध्ये बिंबवून ठेवा. ओनली ॲक्शन क्युअर्स फिअर. म्हणजे त्याच्या कुठल्याही भीतीवरती जर काम केलं आपण, त्याच्यावरती काही ॲक्शन घेतल्या, त्याच्यावरती मेहनत घेतली, त्याच्यावर योग्य स्टेप्स घेतल्या, तरच ती फिअर किंवा ती भीती जी आहे ती कमी होऊ शकते. ओके? सो आस्क युअर सेल्फ, स्वतःला हा प्रश्न विचारा, व्हॉट काइंड ऑफ ॲक्शन आय नीड टू टेक टू कॉन्कर माय फिअर. सो फर्स्ट थिंग, वी नीड टू अंडरस्टँड. आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे की माझ्या कुठल्या प्रकारच्या भीती आहेत. व्हॉट आर द थिंग्स ऑर व्हॉट आर द पीपल आय फिअर अबाउट. मला कशाची भीती आहे. ओके? फर्स्ट आयडेंटिफाय युअर फिअर्स अँड देन व्हॉट काइंड ऑफ ॲक्शन्स, म्हणजे मला काय ॲक्शन करायला लागतील, कुठल्या स्टेप्स घ्यायला लागतील, काय कार्य करावं लागेल त्या भीतीच्या वातावरणातनं बाहेर येण्यासाठी, किंवा त्या फिअरच्या एंटायर सराउंडिंगमधनं बाहेर येण्यासाठी मला काय करायला लागेल. राईट? आपण काही उदाहरणं बघूया. बरोबर? बऱ्याच जणांना स्वतःच्या अपिअरन्सचं फिअर असतं. बरोबर? माझा अपिअरन्स फारसं चांगलं नाही, आय एम नॉट प्रेझेंटेबल, आय एम नॉट लुकिंग गुड. राईट? फिजिकली, मेंटली, अँड दॅट फिअर्स ती कायम डोक्यामध्ये बसलेली असते. राईट? देन बऱ्याच जणांना लहानपणापासून एक मोठी फिअर डोक्यामध्ये कायम बसलेली असते, ती म्हणजे फेलिंग इन एक्झाम. त्या परीक्षेत फेल व्हायची भीती. आणि ह्या एका गोष्टीवरतीच आपलं लहानपणापासून कंडिशनिंग झालेलं असतं. परीक्षेत नापास व्हाल, यू विल फेल इन द एक्झाम. दॅट इज द बिगेस्ट फिअर. Then another fear is losing a job. If you don't perform in a certain way, if you don't follow certain people, if you don't obey their instructions, if you don't keep their mind, म्हणजे तुम्ही त्यांचे जर मन नाही सांभाळले, त्यांना फॉलो नाही केलं, त्यांच्या मनासारखं नाही वागले, तर यू मे लूज युअर जॉब. देन अनदर फिअर इज लुझिंग द रिलेशन्स. बरोबर? आपल्या आयुष्यातनं काही व्यक्ती निघून जातील, नाराज होतील, त्याची एक फिअर कायम डोक्यामध्ये असते. लुझिंग मनी, पैसे जातील आपले. बरोबर? त्याचं नुकसान होईल, पैशांचं नुकसान होईल, संपत्तीचं नुकसान होऊ शकतं. इफ यू आर रनिंग अ बिझनेस, जर तुमचा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल, तर लुझिंग ऑफ कस्टमर्स. बरोबर? आपल्या कुठल्याही कामामुळं, त्याच्या क्वालिटीमुळं, त्याच्या डिलिव्हरीमुळं, किंवा प्राइसिंगमुळं, किंवा कॉम्पिटिशनमुळं वी मे लूज द कस्टमर. ही पण फिअर एक कायम डोक्यामध्ये असते. आणि फिअर ऑफ पीपल, म्हणजे हे तर सगळ्यात मोठं आहे. म्हणजे आपल्याकडचं कंडिशनिंग असं आहे, आपली समाजरचना अशी आहे की लोक काय म्हणतील या केवळ एका कल्पनेभोवती आणि या भीतीभोवतीच बरेचसे ज्या कल्पना आहेत, ज्या आयडियाज आहेत, जे उद्योग आहेत, जे बिझनेसेस आहेत, ते किल होतात. बरोबर? आणि असं म्हटलं जातं, हिंदीमध्ये एक फेमस डायलॉग आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. अँड दॅट इज द बिगेस्ट फिअर पीपल कॅरी इन देअर माइंड्स. राईट? अँड अनदर टाईप इज फिअर ऑफ अनसर्टनिटी. आता काय होईल, पुढं काय होईल, सराउंडिंगमध्ये बरंच काय काय चाललंय, industry is not doing well, economy is not doing well, people are losing jobs, businesses are shutting down, what will happen to me, what will happen to my job, what will happen to my business, what will happen to my family, and so on and so forth. So the only action, the only way to come out of all this type of fear is identify your fear and list down what are the actions you need to take for coming out of these fears. Okay? Now हे जे सगळे बोललो आपण, फिअर कशा आयडेंटिफाय करायच्या आणि ॲक्शन स्टेप्स कशा लिहायच्या, आय विल बी मोर स्पेसिफिक. मी तुम्हाला अजून त्याच्यात फोड करून सांगतो, डिटेलमध्ये सांगतो. फॉलो दिस 2 प्रोसिजर्स जे आत्ता सांगतोय त्या. आयसोलेट युअर फिअर, तुमच्या फिअरला स्वतःपासून डिटॅच करा. ओके? टेक इट आउट फ्रॉम युअर सेल्फ, टेक इट आउट फ्रॉम युअर लाईफ. ओके? अँड लुक इन टू इट इन अ थर्ड आय पर्स्पेक्टिव्ह. ओके? पिन इट डाऊन, म्हणजे त्याला तिकडे कुठेतरी लांब ठेवा, समोर ठेवा. देन लुक ॲट इट अँड डिटरमाइन एक्झॅक्टली व्हॉट यू आर अफ्रेड ऑफ. म्हणजे तुम्हाला नेमकं कशाची भीती वाटते त्याचा शोध घ्या. लुक इन टू इट. ओके? व्हॉट इज कॉझिंग अ ट्रबल टू यू, व्हॉट इज कॉझिंग अ फिअर टू यू, व्हॉट आर यू अफ्रेड ऑफ.
Step number 1. Step number 2, then take action. Okay. Always remember this. There is some kind of action for any kind of fear. प्रत्येक फिअरसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक भीतीसाठी काही ना काहीतरी ॲक्शन नक्कीच असते. तुम्हाला माहीत असेल नसेल तर त्याचा शोध घ्या. लोकांना विचारा, शोध घ्या, पुस्तकं वाचा, सहकाऱ्यांशी बोला, तुमचे जे कोणी आयडॉल आहेत, गुरु आहेत, मेंटॉर आहेत त्यांच्याशी बोला, घरच्यांशी बोला अँड फाइंड अ वे आउट. ओके, फाइंड अ अप्रोप्रिएट ॲक्शन अँड टेक दॅट ॲक्शन. ओके, सो ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. फिअर इज रिअल अँड ओनली ॲक्शन कॅन क्युअर द फिअर. बरोबर, भीती ही खरी असते, तिला टाळू नका. बिकॉज इफ यू डू नॉट अटेंड इट, कुठल्याही गोष्टीला जर आपण अटेंड नाही केलं, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं, पर्यायाने ती मोठी होत जाते, एनलार्ज होत जाते दिवसेंदिवस, राईट. सो अटेंड इट. ओके, अँड फॉलो दी स्टेप्स टू टेक ॲक्शन्स अँड गेट रीड ऑफ युअर फिअर. ओके, तर मित्रांनो, चला तर या स्टेप्स करून बघूया आणि तुमच्या डोक्यातल्या, तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही फिअर आहेत त्या बाहेर काढा अँड सी दिस फिअरलेस लाईफ. बिकम फिअरलेस अँड सी द मॅजिक. जेव्हा आपण भीतीमुक्त होतो, जेव्हा आपण फिअरलेस होतो ना, बिलीव्ह मी दॅट लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. So every moment, every day of that fearless life, you feel very, very good, right? And your life will be more easy and you will be more productive and happy, right? तर ह्या जर गोष्टी, या धडा, ह्या स्टेप्स, हा मेसेज जर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.